अवस्था आत्म्याच्या ठिकाणी नाही. अस्ति म्हणजे या शरीराची अवस्था, ही आत्म्याची अवस्था नाही. जायते जन्माला येत कोण? शरीर की आत्मा? शरीर जन्माला येत, आत्मा जन्माला येत नाही. वर्धते वाढत कोण? शरीर वाढत, आत्मा नाही वाढत. अपक्ष येते, हे जीर्ण होत कोण? शरीर जीर्ण होत, आत्मा नाही. विनश्यती कोण? शरीर, आत्मा नाही. म्हणजे या सहाय्य अवस्था फक्त शरीराच्या ठिकाणी आहेत, आत्म्याच्या ठिकाणी नाहीत. आत्म्याला गीतेमध्ये असं वर्णन येतं, नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. शस्त्राच्या द्वारा याला कापता येत नाही, छेदन करता येत नाही. नैनम छिंदन्ति शस्त्राणि, शस्त्राच्या द्वारा याला छेदन करता येत नाही आत्म्याला. नैनम दहति पावकः, अग्नी याला जाळू शकत नाही, पाणी याला ओल करू शकत नाही, हवा याला सुकवू शकत नाही. असा असणारा तो आत्मा दिव्य चिन्मय शाश्वत निरवयव, त्याच्यात कसलाही विकार निर्माण होत नाही असा असणारा आत्मा. मग त्याला मृत्यू तरी येईल का? मृत्यू पण येणार नाही. श्रीमद भागवतामध्ये फार सुंदर विचार मांडला हा. मुक्त होतो, मुक्त होतो म्हणजे नेमका कोण मुक्त होतो? अमुक असं लिहिलं जातं ना की अमुक व्यक्ती मुक्त झाला, तमुक मुक्त झाला. अरे मुक्त झाला म्हणजे तरी काय? मुक्त झाला म्हणजे मोकळा झाला, मोकळा झाला, मुक्त झाला. पण कोण मुक्त होतो? ज्याला बांधलंय त्याला सोडावं की जो आधीच मोकळा आहे त्याला सोडणार? ज्याला बांधलंय त्याला सोडावं लागेल ना. मुक्त कोण होत? तीन गोष्टी, तीन विषय आपल्या समोर आहेत. एक आहे शरीर, दुसरा आहे आत्मा, तिसरा आहे मन. मग नेमकं मुक्त यातलं कोण होतंय? शरीर मुक्त होतंय का? शरीर मुक्त होऊ शकतच नाही, त्याच्यात ते सामर्थ्य नाही. शरीर मुक्त होऊ शकत नाही, ते लायकीच नाही. हे जळू शकतं, कुजू शकतं, सडू शकतं, पण हे शरीर मुक्त होऊ शकत नाही, म्हणजे त्याच्या लायकीच ते नाही. बर, दुसरा आहे तो आत्मा. आत्मा सदा मुक्तच आहे, त्याच्याही मुक्तीचा प्रयत्न व्यर्थ, तोही मुक्त होऊ शकत नाही, तो मोकळाच आहे ना. मग गुंतलंय कोण? मन गुंतलेलं आहे. मन गुंतलंय. आता या गुंतलेल्या मनाला मोकळं करायचं, त्याच्याच मुक्तीचा प्रयत्न करण्याकरता आपल्याला संप्रदाय सारखा, आपले साधू संत, धर्मग्रंथ त्याच दृष्टीनं वाटचाल करायला लावतो. जो बंधनात गुंतलाय त्यालाच मोकळं करायचं. एकदा एक परीट होता, त्या पर्यटकाकडं गाढवं होती, 20 गाढवं होती. आणि त्यानं आपलं सायंकाळची वेळ झालेली आणि ते गाढवं तो असणारा बांधू लागला. एक दावं, खुंटी, आणि असं करत त्यानं त्या खुंट्याला ते गाढवं बांधायला लागला. 19 गाढवं बांधली. आता 20वं गाढवं बांधायचं पण दावं नव्हतं. कान धरून बसला विचार करत, आता याला कसं बांधायचं? आपण घरी गेलो जर हे कुठं गेलं तर नुकसान होईल. विचार करत बसलेला, एवढ्यात एक साधू महात्मा तिथून निघाले. आणि जाताना त्यांनी पाहिलं, ओळखीचा होता चेहरा, याला कुठंतरी प्रवचनात पाहिलंय. जवळ आले, का रे बाबा गाढवापाशी का बसला? काय अडचण तुझी? जा ना घरी, वेळ झाली तुझी, सायंकाळ झालेली आहे, घरी जा. तो म्हणतो, महाराज घरी जायचंय मला, मीही त्याच घाईमध्ये आहे. मग जात का नाही? अहो म्हणे माझी एक अडचण आहे. काय अडचण? म्हणजे 19 गाढवं बांधली, पण हे 20वं गाढव बांधायला दावं नाही, खुंटे आहे पण दावं नाही. आता याला कसं बांधावं हे कोड आहे माझ्यासमोर. महाराजांनी सांगितलं, काय नाही म्हणे, मी सांगतो तसं कर. याच्या गळ्यातून वळून घेतल्यासारखं कर आणि खुंटीला बांधल्यासारखं कर. पण महाराज गेलं पळून तर? तुला काय करायचं करून तर पहा. मग आपलं मरता क्या नाही करता ठेवला विश्वास, असू द्या म्हणे, आला गुण तर आला. आणि त्यानं लटकच गळ्यातून
हात असं वळून घेतल्यासारखं आणि त्या खुंटीला बांधल्यासारखं केलं. महाराज म्हणले आता जा घरी निवांत. आपण म्हणी गेलं तर तुला काय करायचं, जा घरी. निघाला घरी. जाता जाता वळून पाहतोय महाराज तर निघून गेले. गाढव आहे का गेलं कुठं, विश्वास होईना. जाता जाता 2-3 वेळेस पाठीमाग पाहून त्यावेळेस त्याला खात्री पटली आता ही काय कुठं जाणार नाही आणि निवांत असणार त्या ठिकाणीच उभा राहिलेला आहे. घ्यायला निवांत जेवण आधी केलं आणि झोपायच्या आधी एकदा चक्कर मारावी म्हणून परत आला. 19 गाढवं तर निवांत आपली रोहत करत बसली आणि हे जे होतं तसंच उभा राहिलेलं. त्याला खात्री पटली आता हे कुठं जाणार नाही. निवांत जाऊन झोपला. सकाळच्याला आला, सगळी गाढवं सोडली आणि ह्याला काय बांधलेलं नसल्यामुळं ह्यानं त्याला हाकाय सुरू केलं. पण ते गाढव महाग पुढं पाय देऊन तराट उभा राहिलं ना. रातभर झोपलं सुद्धा नव्हतं, बसलं सुद्धा नव्हतं. त्याला वाटलं जादू टोना केला बाबानं कालच्या. लगेच फोन केला म्हणे महाराज काय झालं. अहो म्हणे ते काल गाढव जे मग काय झालं. अहो ते सोड ना जागा, सोड ना. त्याला सोडलं नाही का तो. अहो म्हणे बांधलंच नव्हतं ना, सोडायचं काय कारण. नाही नाही म्हणे सोडावं लागल, जसं काल बांधलं होतं तसं सोडावं लागल. आणि तसंच सोडलं. जी सेफ्टीवर करून पळालं ते अजून माघारी आलं नाही. सांगायचं तात्पर्य गुंतलंय कोण, मन गुंतलंय, त्याला मुक्त करावं लागेल ना. तसे आपलं मन संसारात गुंतलंय. कुठं कुठं कशात बी गुंतलंय महाराज. कुणाचं पैशामध्ये गुंतलेलं आहे, घरादारात कुणाचं गुंतलं, कुणाचं म्हशीच्या रेडकापाशी गुंतलंय. प्रत्येकाचं मन कुठं ना कुठं गुंतलेलं आहे आणि त्या गुंतलेल्या मनाला कुठं गुंतवायचं, देवाकडे वळवायचं. मन एव मनुष्यानाम कारणम बंधमोक्षयोः बद्धम तु विषयासक्तम मुक्तम निर्विषयम मनः. शास्त्र सांगतं मन अतिशय उपयोगी वस्तू आहे परमार्थातली आणि तशीच घातक ही गोष्ट आहे. जे मन संसाराकडे वळलेलं आहे ते मन आपल्याला घातक ठरतं आणि जे मन ईश्वराकडे वळलं ते आपल्याला मुक्तीला कारण ठरतं. असं असणारं मन मुक्त बंधनात गुंतलंय, फक्त त्याला संसारातून काढून ईश्वराकडे वळवायचे. याच्यासाठीच आपल्याला कथा कीर्तन प्रवचन या जी गोष्टी करतात का आपण, त्याचं हेच कारण आहे. आत्मा मुक्त असल्यामुळे त्याच्या मुक्तीचा प्रयत्न शक्य नाही, गरजही नाही. गुंतलंय मन, त्याच्या मुक्तीचा प्रयत्न गरजेचा आहे. हीच आपण संसारात एवढे रमून जातो की आपल्याला रोज उठलं की सुटलं ते दुःख राम राम केल्याशिवाय राहत नाही. या दुःखाला कारण जर काय असेल तर आपल्या ठिकाणी असणारी देहाच्या संबंधानं असणारी अहंता आणि ममता, या 2 गोष्टी दुःखाला कारण आहेत. या 2च गोष्टी. आणि सुख जर पाहिजे असेल तर ज्ञानोबराय सांगतात अहंतादी भावा आपुलिया झाडा देवोनी आघवेया. अहंतादी जे भाव आहेत याचा झाडा द्यावा लागतो. पत्र घेती रया मूळ घरासे. आपण अयोध्येला जर गेलो ना, आता तर मंदिर झालं, पण पूर्वी मंदिराच्या अगोदर तंबूमध्ये प्रभू रामचंद्र होते आणि त्यावेळेस सिक्युरिटी फार कडक असायची महाराज. आता पण असेलच, पण पहिला विवादित मुद्दा असल्यामुळे जास्त कडक सिक्युरिटी होती. आणि दर्शनासाठी तिथं आपलं लोक यायचे. मग महिलांची वेगळी लाईन, पुरुषांची वेगळी लाईन. महिलांना तपासण्यासाठी, चेक करण्यासाठी महिला पोलीस, पुरुषांना तपासण्यासाठी पुरुष, आणि अशी लागलेली लाईन. मग आम्ही पण गेलेलो दर्शनाला आणि आपल्या महाराष्ट्रातून काही मंडळी आली दर्शनाला. आता ज्या महिला होत्या महिलांच्या लाईनीत लागल्या. महिला पोलीस चेक करतात. चेक करताना ते आपलं इकडची मराठवाड्यातली फॅशन, आपल्याकडची काष्टा जे तिकडं त्यांना माहीतच नाही.
असं तपासत असताना ते गठुडं लागलं समोर. तिनं विचारलंय, ये क्या है, ये क्या है? ती म्हणली बम. अरे बम? लगेच सायरन वाजला महाराज. पोलीस जमा झाली बंदूक ताणून. बम है, निकालो बाहेर. तिनं हात लागला की तिनं म्हणायचं, अगं एकच आहे ग बाई, फार डोकं दुखतंय म्हणून आणलंय, एकच आहे. एक आहे, निकाल बाहेर. काढलं तर झेंडू बॉम्ब निघला. म्हणजे त्या धर्मस्थळावरती आपल्याला झाडा द्यावा लागतो. मला सांगायचा मुद्दा हा आहे. देवाजवळ जायचं ना, मग अहंत आदी भावांचा, काम क्रोध आदी विकारांचा झाडा द्यावा लागल, झडकून त्यांना टाकून द्यावं लागल. या गोष्टी आपल्याला दुःखाला कारण ठरतात. अहंता आणि ममता. अहंता म्हणजे काय? हा देह म्हणजे मी आहे, याला अहंता म्हणायचं. आणि ममता, या देहाच्या संबंधानं बाकीचे नाते, हा माझा, तो माझा, तो माझा, हे ममता आहे. अहंता आणि ममता या दोन गोष्टी दुःखाला कारण ठरतात. वास्तविक पाहता आपला जन्म झाला आणि जन्माच्या नंतरच हा गोतवाळा सुरू झाला सगळा. कुणीतरी आई, कुणीतरी वडील, जमीन, घर, पत्नी, भाऊ, बहीण, गुरं, ढोर. हा गोतवाळा कधी सुरू झाला? जन्माच्या नंतर सुरू झाला ना. अगोदर काही संबंध होता का? नाही. नंतर मेल्यानंतर काही संबंध राहणार आहे का? नाही. हा जो संबंध आहे जन्माच्या नंतर आणि मृत्यूच्या अगोदर, ह्याच कालावधीमध्ये हा सगळा संबंध आहे. वास्तविक पाहता हे सगळं स्वप्नवत आहे. शास्त्र सांगतं आपल्याला, मृग जळवत जाईल रया, स्वप्नीचे चेईले जाईल रया. जे स्वप्नामध्ये आपण पाहतो ना जग, जागृतीमध्ये आल्यानंतर काही राहत नाही. स्वप्नातच लॉटरी लागली, गेला बँकेत, पैसे आणले, भली मोठी पेटी भरली पैशानं, आणि एक दिवस चोर आले सगळं घेऊन गेले. खडबडून जागा झाला, कुठं रुपया बी खिशात नाही. काय हे सगळं स्वप्नातच पाहिलेलं. जीवन सुद्धा एक स्वप्नच आहे. जीवन सुद्धा काय? एक स्वप्न आहे. हा, फक्त एक फरक आहे, ते जे झोपल्यानंतर स्वप्न आपण पाहतो हे काही तासाचं आहे, आणि हे जागृतीतलं जे स्वप्न आहे कैक वर्षाचं आहे, कितीतरी वर्षाचं आहे ते स्वप्नच. जीवनामध्ये सर्वात सुखकर प्रवास जर कोणता असेल तर तो रेल्वेचा प्रवास आहे ना. रेल्वेला आपण प्रवास करतो, कधी एसटीनं करतो, कधी विमानानं, कधी मोटरसायकल, कधी रिक्षा, है ना. हे आपण प्रवासाची काय आहेत, ही साधनं आपण वापरलेली आहेत. याच्यातला जर विचार केला तर सुखकर प्रवास कोणता? एकदम आपलं आयटीत झोपून प्रवास करता येईल असा प्रवास कोणता आहे? रेल्वेचा प्रवास. रिझर्वेशन काढायचं, आपलं फिक्स असणार ते सीट धरायचं, झोपून निवांत प्रवास करायचा. आता त्या प्रवास चालू असताना मग काही डब्यामध्ये आपण एकटे नसतो ना, सहयात्री मिळतात. सहयात्री, सोबत प्रवास करणारी सहयात्री. मग काही एकदम चांगले, असं वाटतं की हे लोक असेच संगतीत राहावे, एवढे चांगले सहयात्री मिळतात. काही सहयात्री असे मिळतात की असं वाटतं की हे कधी एकदाची पिढा उतरल डब्यातून. मग आपण काय खायला आणलं की घ्या बाबा, तुम्ही घ्या, तुमचं आपण, एकमेकांचा संवाद चालू, गप्पा रंगतात. कसा प्रवास झाला हे चांगल्या लोकांच्या संगतीत कळत सुद्धा नाही. यात्रा संपन्न झाली की आपलं स्टेशन आलं की जाणकार माणसानं काय करायचं, पिशवी घ्यायची आणि नीट खाली उतरायचं. आणि तिथं आडे येड जर आणले, नाही नाही लय चांगले माणसं मिळाली डब्यात, अजून 4-2 स्टेशन यात्रा करू, जमल का? जमणार नाही. आणि तसं जर बळजबरीने एखादा राहिला तर काय होतं, मग काळा कोट घातलेला टीटी येतो, अरे उतर खाली, स्टेशन आलं तुला कळत नाही. आणि नाही आड येड घेऊ लागला, नाही उतराय तयार झाला की मग काय करतो तो टीटी, धक्का देऊन खाली हाकलून देतो, चल उतर खाली, तिकीट संपलं तुझं. जीवनाची सुद्धा अशीच यात्रा आहे.
आपण या मृत्यू लोकात जन्माला आलो, आपली यात्रा सुरू झाली, तिकीट आपलं सुरू झालं. मग यात्रेत सहयात्री मिळतात. जन्माला आलेल्या बाळाला पुढच्या सहयात्रीची ओळख झाली. पहिला सहयात्री, त्या सहयात्रीचं नाव आहे आई. आईच्या रूपात पहिला सहयात्री. डोळे उघडले, कसं तरी कळायला लागलं थोडं थोडं. आईनं सांगितले, हे बाबा. दुसऱ्या सहयात्रीची ओळख झाली. कालांतरानं मोठा झाला, कळायला लागलं. आईनं सांगितलं, हा तुझा थोरला भाऊ, ही बहीण, ही आजी आजोबा. डब्यातले जेवढे यात्रेकरू होते त्या सगळ्या यात्रेकरूची काय झाली, ओळख झाली. यात्रा संपन्न चालू आहे मस्त. पुढं स्टेशन आलं. आजोबा म्हणले, राम राम, माझं हितवरच तिकीट आहे. डब्यातला एक यात्रेकरू काय झाला, कमी झाला. पुढे एक स्टेशन आलं. आजीबाई म्हणल्या, राम राम, आमची यात्रा हितवरच. हा लहानाचा मोठा झाला, लग्न झालं. दुसरा नवीन यात्रेकरू डब्यात आला. कालांतरानं मुलगा झाला, नवीन यात्रेकरू डब्यात आला. असं हा प्रवास चालू राहतो. जुने यात्रेकरू उतरत राहतात, नवीन यात्रेकरू डब्यात येत राहतात. आणि कुणी जर म्हणत बसला, नाही नाही, यात्रेकरू फार चांगले आहेत, चला अजून 2-4 स्टेशन यात्रा करू. मग काळा कोट घातलेला टीटी, काळ रूपी टीटी येतो आणि धक्का देऊन हाकलून देतो महाराज. मग तिथं जमत नाही. नाही नाही, थोडी विहीर पाडायची राहिली, घराचं प्लास्टर राहिले, नातीचं लग्न डोळ्यानं पाहिजे, हो खाली, धक्का देऊन हाकलून देतो महाराज. मग अशा मानवी जीवनाच्या यात्रेला जर सुखकर बनवायचा असेल, आनंदानं यात्रा संपन्न करायची असेल, तर भगवंताची भक्ती करावी लागेल. आणि भगवंताची भक्ती म्हणजे फार अवघड नाही. देवानं स्वतः सांगितलं, अर्जुना, तू सगळी कर्म मला अर्पण करत चल. यो न हर्षती न द्वेष्टी न कांक्षती. कुठल्याही भगवत भक्ताची लक्षणं सांगितलेली आहेत तिथं. असा भक्त अर्जुना मला फार आवडतो. कसा भक्त तुम्हाला आवडतो देवा? देव म्हणतात, यो न हर्षती, जो हर्षित होत नाही. हर्षित म्हणजे आनंदित होत नाही. आता तुम्ही म्हणाल, आनंदित झालेलं देवाला आवडाय पाहिजे. इथं यो न हर्षती, जो आनंदित होत नाही असा कसा देवाला आवडतो? अरे बाबा, जसा हर्षित होत नाही तसा दुःखी सुद्धा होत नाही, असा समभावावरती जो आरूढ झाला असा देवाला आवडतो ना. आपण हर्षित होतो. हर्षित कधी होतो? आनंदित कधी होतो? एखादी अनुकूल वस्तू प्राप्त झाली की आपण आनंदित होतो. अनुकूल वेदनीयम सुखम. अनुकूल वस्तू प्राप्त झाली की आपल्याला सुख वाटतं, आनंद होतो. आणि प्रतिकूल वेदनीयम दुःखम. प्रतिकूल वस्तू प्राप्त झाली की आपल्याला वाईट वाटतं, दुःख होतं. म्हणजे वस्तू नुसती प्राप्त झाली म्हणजे सुख होईल असं नाही. ती वस्तू अनुकूल सुद्धा वाटणार. आंधळ्या माणसाला चष्मा सापडला, सुख वाटेल का? म्हणजे नुसती वस्तू मिळणं म्हणजे सुख मिळेल असं नाही. ती वस्तू अनुकूल असेल तर ती सुखाला कारण ठरते. अनुकूल वेदनीयम सुखम. जी वस्तू आपल्याला अनुकूल वाटते आणि ती वस्तू जर प्राप्त झाली तर त्यापासून आपल्याला सुखानुभूती होते. मग योन हर्षती शब्दाचा अर्थ काय? प्रत्येक परिस्थितीमध्ये तो स्थिर वृत्तीने राहतो. त्याच्या चित्तावर आपल्याला पैसा प्राप्त झाला की आपण एकदम आनंदित, आणि दवाखाना चालू झाला की लगेच दुःखी होतो. म्हणजे आपली चित्ताची अवस्था स्थिर आहे का? नाही. चित्ताची अवस्था स्थिर नाही. आणि जर स्थिर करायचे असेल तर एक सोपा उपाय सांगतो तुम्हाला. आपल्याला चांगलं काय मिळालं की फार आनंद होतो आणि थोडस दुःख समोर आलं की जास्त दुःखी होतो. याच्यात जर आपण स्थिर वृत्ती ठेवायची असेल तर एक सोपा मार्ग सांगतो मी तुम्हाला. काय मार्ग तो?
ज्यावेळेस आपल्याला सुख मिळत असतं त्यावेळेस आपलं पुण्य कमी होत असतं असं समजायचं. कारण पुण्याचं फळ सुख प्राप्ती आहे आणि पापाचं फळ हे दुःख प्राप्ती आहे. ज्यावेळेस आपण सुख उपभोगत असू त्यावेळेस आपलं पुण्य कमी होत चाललेलं असतं, हे हमेशा डोक्यात ठेवायचं. आणि ज्यावेळेस आपण दुःख भोगत असू त्यावेळेस आपलं पाप कमी होत चाललेलं असतं असं समजायचं. मग आता मी हा प्रश्न तुम्हाला विचारतो, सुखामध्ये जर आपलं पुण्य कमी होत असेल तर मग अशा सुखाच्या प्रसंगी जास्त सुखी व्हायचं काय कारण आहे? अरे आपलं पुण्य नष्ट व्हायलं ना. मग पुण्य नष्ट करणाऱ्या वस्तू प्राप्तीच्या नंतर आपण जास्त आनंदित व्हायचं कारण काय? काहीच कारण नाही. अरे आपलं पुण्य नष्ट व्हायलंय सुखाच्या प्रसंगी, म्हणून जास्त सुखी व्हायचं काही कारण नाही. ज्यावेळेस आपण दुःख भोगत असू त्यावेळेस आपलं पाप कमी होत चाललेलं असतं. मग पापाचं ओझं जर आपलं कमी होत असेल त्या दुःख भोगण्यानं, मग त्या दुःखात जास्त दुःखी व्हायचं काय कारण आहे? काहीच कारण नाही. म्हणजे सुखात जास्त सुखी व्हायचं नाही, दुःखात जास्त दुःखी व्हायचं नाही, हा मधला मार्ग. मग अशा चित्तवृत्तीवरती जो गेला, भगवान म्हणतात तो माझा प्रिय भक्त आहे. यो न हर्षती, जो हर्षित होत नाही तो माझा प्रिय भक्त आहे. न द्वेष्टी, त्याची लक्षणं काय? तो कोणाचाही द्वेष्टी म्हणजे द्वेष करत नाही, तो कोणाचाही द्वेष करत नाही. आपण द्वेष केल्याशिवाय राहत नाही. काही संबंध नसला तर विनाकारणच जळत राहणार. काही नाही घेणं नाही, बांधाला बांध नाही, कुठं घराजवळ घर नाही, तरी त्याचा तिसरा मजला निघला, तुला काय उकडायला लागलं, तू बांध त्याच्यापेक्षा मोठा. विनाकारण द्वेष करत राहणार, जळत राहणार. एकानं सर्व्हिसला होता, पैसा पाणी भरपूर, त्यानं आपलं कलर टीव्ही आणला. आता दुसरा गरीब, त्याला वाटलं आता ह्यानं कलर टीव्ही आणला म्हणल्यावर बरं, त्याच्या मनात होतं आपण बी आणावं, पण बायकोच म्हणणं काय येतंय बघावं. बायकोनं लगेच टुमटुम चालू केली. शेजाऱ्यानं कलर टीव्ही आणला, आपल्याला नाही कलर आणता आला तर ब्लॅक अँड व्हाईट तरी आणा की, त्याच्या महागच. त्यानं बी आपलं नावेलाज झाला, आठवडाभर कसं तरी टाळलं, शेवटी नावेलाज झाला आणि त्यानं एक आपला टीव्ही आणला. पुढच्या आठवड्यात त्यानं फ्रीज आणला. कोणी? नोकरदारानं. ही जी टुमटुम सुरू झाली, उन्हाळा एवढा कडक आहे, गार पाणी प्यायला मिळना, आपल्याला बी आणा, तेवढा मोठा नाही आणला तर बारीक तरी आणा, ही जी टुमटुम सुरू झाली. त्यानं आपलं बिचाऱ्यानं एक दिवस फ्रीजही आणला. पुढचा आठवडा लागला की त्यानं कूलर आणला. ही जी टुमटुम सुरू झाली, आपल्याला बी कधी आणायचा कूलर. त्यानं बिचारानं ही कोणती व्यवस्था केली आणि आणला कूलर. पुढच्या महिन्यात त्यानं दुसरं लग्न केलं. त्यानं काय केलं? दुसरं लग्न केलं. आता हिला सगळंच माहिती ह्यानं काय करामत केली ते. पण ग त्यानं म्हणला, होय ग, शेजाऱ्यानं काय केलं माहित आहे का तुला? शेजाऱ्यानं काय केलं माहित आहे का तुला? ही म्हणते, आपल्याला काय करायचं शेजाऱ्या पाजाऱ्या वाचून. आतापर्यंत झालं ते. सांगायचं तात्पर्य, विनाकारण कुणाशी स्पर्धा करायची नाही, कुणाचाही द्वेष करायचा नाही, विनाकारण करायचं नाही. कारण असलं तरी करायचं नाही. काय करायचं करून तरी? हे देवाच्या दृष्टीनं न आवडणारा विषय आहे. म्हणून भक्तानं न द्वेष्टी, कोणाचाही द्वेष करायचा नाही. न द्वेष्टी न कांक्षती, यो न द्वेष्टी न शोचती न कांक्षती. शोचती म्हणजे शोक करत नाही. आपण कसं थोडस नुकसान झालं की शोक करत बसतो, दुःखी होतो, हळहळ व्यक्त करत राहतो. न शोचती, भगवत भक्तानं कशीही शोकांतिका, शोक त्यानं करायचा नाही कुठल्याही गोष्टीचा. न कांक्षती, कुठल्याही गोष्टीची तो काय करत नाही, अपेक्षा करत नाही. ही भगवत भक्ताची लक्षणं आहेत आणि साध्या भक्ताची नाही महाराज, ही भगवंताच्या आवडीच्या भक्ताची लक्षणं आहेत.
देवाच्या आवडीच्या भक्ताची लक्षणं पुढे सांगितलं. शुभाशुभ परित्यागी, शुभ वस्तू आणि अशुभ वस्तू दोन्हीचा परित्याग त्यानं केलेला आहे. त्या भक्तानं दोन्ही गोष्टीचा त्याग केला. आता तुम्ही म्हणाल अशुभ गोष्टीचा त्याग करणं साहजिक आहे, ठीक आहे, मान्यही करू, पण शुभ गोष्टीचा त्याग कशामुळं? शुभ गोष्टी तर आपण आवर्जून धारण करतो, आवर्जून त्याचा स्वीकार करतो ना. का? शुभ लक्षण आहे, शुभ वस्तू आहे. पण इथं शुभ गोष्टीचा देखील त्याग करायला सांगितला. ज्याला भगवंताचा प्रिय भक्त बनायचंय त्यानं अशुभ गोष्ट तर सोडायचीच, पण शुभ गोष्ट सुद्धा सोडून द्यायची. आता तुम्ही म्हणाल शुभ गोष्ट का सोडून द्यायची? कारण जशी अशुभ गोष्ट देवापर्यंत पोहोचण्याकरता अडथळा ठरते, तशी शुभ गोष्ट देखील अडथळा ठरते. कारण आपलं लक्ष भगवत प्राप्ती हे जर असल तर शुभ वस्तूच मन गुंतवून उपयोग होणार नाही. शुभ वस्तूमध्ये मन गुंतवून उपयोग होणार नाही, कारण आपलं जे लक्ष आहे, टार्गेट जे आहे, हे भगवत प्राप्ती आहे. ती वस्तू आपलं टार्गेट नाही, वस्तू हे आपलं उद्देश नाही. आपलं उद्देश भगवत प्राप्ती आहे. शुभ वस्तू जरी असली तरी ती सुद्धा कशी आहे? भौतिक माईक पदार्थ आहे ना. ते सुद्धा काय आहे? माईक वस्तू आहे. मग अनेक न लगे माईक पदार्थ, माईक वस्तूत मन गुंतवून जमणार नाही. शुभ जरी असली तरी त्यात गुंतवून राहायचं नाही, कारण उद्देश आपलं मोठा आहे, भगवत प्राप्ती हे उद्देश आहे. म्हणून शुभाशुभ परित्यागी आणि अशा लक्षणांनी जो युक्त आहे असा भक्त, भक्ती मान्य समे प्रिय. अर्जुना, तो भक्त मला फार आवडतो. किती आवडतो? आपल्या स्वतःच्या प्राणापेक्षा तेही प्राणा परवते, आवडते मज निरोते, जे भक्त चरित्राते प्रशंसते. भगवान म्हणतात, अर्जुना, असा भक्त मला आणि माझ्या प्राणापेक्षा जास्त प्रिय वाटतो. देव जसं आपल्यासाठी आराध्य देव आहे, तसं देवासाठी आराध्य कोण आहे? आपण देवाची पूजा करतो. मग देव कुणाची पूजा करतो? देव भक्ताची पूजा करतो. महाराज, जसं आपल्यासाठी देव आराध्य आहे, तसं देवासाठी भक्त आराध्य असतो. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. भगवान म्हणतात, अर्जुना, जो जशा पद्धतीनं माझी भक्ती करतो ना, मी देखील त्याच पद्धतीनं त्याची भक्ती, त्याचं स्मरण, त्याचं भजन करत असतो. एक क्षणभर सुद्धा मला त्याला सोडून राहावं वाटत नाही. माझे भक्त गाती जेत, अर्जुना मी उभा तेत, त्याच ठिकाणी मला आनंद मिळतो. अशा भक्ताला सोडून मी क्षणभर सुद्धा राहत नाही. भगवंताची भक्ती करत असताना ती निष्काम भक्ती असली पाहिजे. निष्काम भक्ती, निष्काम भक्ती याचा अर्थ त्या भक्तीच्या बदल्यामध्ये आपल्या मनात कसलीही आकांक्षा असली नाही पाहिजे. भौतिक वस्तूची तर सोडा, आपले संतांनी मुक्ती सुद्धा मागण्यासाठी नकार दिलेला आहे. देवाकडे मुक्ती सुद्धा मागू नका. देवा ऐके रे विनंती मज नको रे हे मुक्ती. मुक्तीला सुद्धा दुय्यम स्थान आपल्या संतांनी दिलं. मुक्ती सुद्धा देवाकडे मागायची नाही. आपण तर काय मागतो महाराज? नुसती लिस्टच तयार. पूजा करायला गेलं की त्या हिरवे आपले कसले त्या तांबड्या सुपाऱ्या आणायच्या, काय खायच्या कामाच्या नसतात. सुकलेली कुजलेल्या खारका, तसल्या सुपाऱ्या बारक्या बारक्या, उंदराच्या निवदा, आपलं उंदराच्या कानावनी ती बारकी बारकी निवद, हे सगळं न्यायचं, निवद दाखवायचा. कुणी म्हणत नाही खाऊ घालायचा, नुसतंच दाखवा. आणि हे सगळं समोर ठेवायचं. देवा सुख संपत्ती घर आवे, सुख संपत्ती घर आवे,
कष्ट मिटे तन का। ओम जय जगदीश हरे, ओम जय जगदीश हरे। स्वामी जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट, दास जनों के संकट क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। कसलंही दुःख माझ्या किंबहुना माझ्या कुटुंबाच्या जीवनात येऊ नये देवा। सगळ्या जगाची संपत्ती मलाच मिळत राहावी। कशाच्या बदल्यात? खरका, सुपाऱ्या, पान ह्याच्या बदल्यात। ही आपली मागण्याची लिस्ट। आपल्या संतांनी आदेश दिला, ह्या भौतिक नाशवान वस्तू तर मागूच नका, मुक्ती सुद्धा मागू नका। मुक्ती सुद्धा देवाला मागायची नाही। भक्त प्रल्हाद हिरण्यकशिपूचा वध झाल्यानंतर देवाचा राग काही केल्या शांत होत नाही। राग शांत करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले। नारद मुनी विचार करतात, आता देवाचा एवढा हा भयंकर राग शांत झालाच पाहिजे, नसता प्रचंड असा विनाश होईल। काय करावं? लक्ष्मी आई साहेबांना निरोप पाठवला, बोलावून आणला। त्यांना काय माहिती हे बब्बरशेर बनलेले आहेत म्हणून। आले आपली, रोज आपण ज्यांची सेवा करतो त्यांच्या समोर जायला आणि त्यांचा राग शांत करायला काय अडचण आहे? बऱ्याच जणीला जमतंय, पण हे राग शांत करायचं जमतंय की नाही? जमतंय जमतंय। तिला पण वाटलं आपण ज्यांचा रोज असणारी सेवा, चरणाची सेवा करतो त्यांचा राग शांत करणं म्हणजे आपल्या चुटकी सरसी डाव्या येतो बाय हात का खेळ है। तिला वाटलं, आली तिथं लक्ष्मीला पाहिलं की जोरात डारकाळी फोडली महाराज देवानं। आल्या पावली रिवस घेर टाकला की गेली। आता देवाचा राग शांत होणार कसा? नारद मुनीला वाटलं ज्याच्यासाठी हे रूप देवाला धारण करावं लागलं तो जर प्रल्हाद समोर आला, देवाचा राग नक्की शांत होईल। प्रल्हाद बाळ जा तू पुढं। पण म्हणे महाराज मी एवढा छोटा आणि मी कसं जाऊ? नाही नाही, हे तुझ्याशिवाय दुसरं काम कोणी करू शकत नाही, तुलाच समोर जावं लागलं। शेवटी प्रल्हादाने हात जोडले, समोर आले, प्रणाम केला देवाला। प्रल्हादाला पाहिलं की देवानं उचलून अलगत घेतला आणि मांडीवरती बसवलं। चाटायला लागले त्याला, डोक्यावरून हात फिरवू लागले। बाळ प्रल्हाद, माझ्याविषयी तुझ्या मनात काही तक्रार तर नाही ना? राग तर नाही ना? काही तक्रार वगैरे? मला यायला उशीर झाला का? माझ्यावर तू नाराज तर नाही ना? नाही म्हणे देवा, तुमच्यावर नाराज कसा होईल? तुम्ही मला सगळं काही दिलं। देव म्हणतात, अरे तुला काय दिलं? काहीच तर दिलं नाही। एक पिता, एक मात्र पित्याचं छत्र, त्याला मी आता मारून टाकलंय। काय दिलं तुला? उलट मी अनाथ केलंय प्रल्हाद, अनाथ केलंय मी तुला। प्रल्हादाने जे उत्तर दिलं ना, फार मार्मिक उत्तर दिलं महाराज। प्रल्हाद म्हणतो, प्रभू जे सुख तुम्ही लक्ष्मी आई साहेबांना दिलं नाही, जे सुख तुम्ही महादेवाला दिलं नाही, जे कुणालाच दिलं नाही असं सुख तुम्ही मला दिलंय। आणि कसं? अहो म्हणे एवढी तुमच्या चरणाची सेवा लक्ष्मी आई साहेब करतात, कधी त्यांना मांडीवर घेतलं का? नाही म्हणे, असं कधीच कराय नाही देवा। प्रल्हाद, मी असं कधी कराय नाही। मग सांगा देवा, लक्ष्मीला सुख मिळालं नाही, ते सुख आज मला मिळालंय। कधी तुम्ही महादेव 24 तास तुमचं भजन करत फिरतात, कधी त्यांना मांडीवर घेतलंय का? कधी डोक्यावरून हात फिरवला का त्यांच्या? नाही म्हणे, असंही कधी कराय नाही। मग सांगा, जे लक्ष्मी आई साहेबांना सुख मिळालं नाही, जे महादेवाला सुख मिळालं नाही, ते सुख तुम्ही मला दिलं, काय पाहिजे परत? भगवान म्हणतात, तरी पण हे प्रल्हाद काहीतरी माग, काहीतरी माग। तेव्हा प्रल्हादानी फार सुंदर मागितलं महाराज। प्रल्हाद म्हणतो, यदि रासी समे कामान भक्तांस्तांबरदर्शव कामानां हृदय संजोहम भवतस्तु वृणेवरम। प्रभू द्यायचंच असेल ना, एकच वरदान द्या। काय? या जीवनामध्ये
या माझ्या मनामध्ये कधीच तुमच्याकडून काही मागायची अपेक्षा निर्माण होऊ नये. कधीच काही मागायची अपेक्षा निर्माण, म्हणजे काही देवाकडे मागायचं नाही. मागायचंच असेल तर देवाला देव मागायचा, देवाला देवाची भक्ती मागायची, मुक्ती सुद्धा मागायची नाही. नुक्ती तर नाहीच नाही है ना, मुक्ती सुद्धा मागायची नाही. प्रभू रामचंद्र ज्यावेळेस वनात गेले का, त्यांना माघारी आणण्याच्या निश्चयानं भरत महाराज पाठीमागून गेले आणि जाता जाता सरयू नदीमध्ये स्नान केलं. गंगा नदी प्रगट झाली, प्रसन्न झाली. विचारलं, भरत काय मागायचं असेल तर मागून घे, तू जे मागशील ते मी तुला देईल, माग काय पाहिजे ते. तेव्हा भरताने फार सुंदर उत्तर दिलं. अर्थ न धर्म न कामरुची गती न चहो निर्वाण. अर्थ न धर्म न कामरुची गती न चहो निर्वाण. जन्म जन्म रती राम पद यह वरदान नान. भरत म्हणतात, आई हे माते, न अर्थ, मला तो अर्थ नको. अर्थ म्हणजे धन, तो अर्थ नको आहे मला. ज्या अर्थामुळे सगळा अनर्थ घडला तो अर्थ मला नको. अर्थ न धर्म, तो धर्म देखील मला नको. ज्या धर्माचं पालन करत असताना प्रभू रामचंद्राने कधी सुद्धा आई वडिलाला विचारलं नाही, मला 14 वर्ष मनात पाठवायला लागला, माझी चूक काय, कधी विचारलं का? अजिबात विचारलं नाही. म्हणजे तो धर्म सुद्धा मला नको आहे. न काम, मला तो काम सुद्धा नको. ज्या कामाला वशीभूत होऊन प्रभू रामचंद्रासारख्या मुलाला वनात पाठवलं, तो काम देखील मला नको आहे. अर्थ न धर्म न काम रुची गती न चहू निर्वाण. निर्वाण शब्दाचा अर्थ होतो मोक्ष. तो मोक्ष सुद्धा मला आई नको आहे. जो मोक्ष मला माझ्या प्रभू रामचंद्राच्या चरणापासून दूर घेऊन जाईल, असा तो मोक्ष सुद्धा मला नको आहे. गती न चहू निर्वाण, तो निर्वाण म्हणजे मोक्ष सुद्धा नको. पाहिजे काय? पुढच्या तुकड्यात सांगितलं, जन्म जन्मरती राम पद यह वरदान आन. यह वरदान आन. जन्म जन्मांतर पर्यंत प्रभू रामचंद्राच्या चरणाची सेवा मिळत राहावी, हेच वरदान हे माते तू मला दे. आणि अशी ही भक्ती जीवनात घडली की नक्कीच जीवनाचं काय होतं? कल्याण होतं. झालं, टाइम झाला ना. कीर्तन होणार आहे परत, बस करू. डुकल्या तर घेणार. निष्काम भक्ती, भगवंताच्या भक्ती, आवडीची भक्ती म्हणजे निष्काम भक्ती. काही देवाकडे मागायचं नाही. बर, ती भक्ती नुसती निष्काम नसली पाहिजे. अहैतुकी हेतू रहित भक्ती. ती भक्ती कशी असावी? हेतू रहित, निष्काम. अहैतुकी म्हणजेच निष्काम. त्याचं दुसरं एक विशेषण सांगितलं, अप्रतिहता. अप्रतिहता म्हणजे ती भक्ती संकट काळातच केली जाईल अशी भक्ती नसली पाहिजे. आपल्याला देव आठवतो, पण कधी आठवतो? जरा थोडस दुःख आलं, आजारी पडलं, सर्दी खोकला, हे राम हे राम हे श्रीराम. म्हणजे संकट आलं की देव आठवतो. दुख में सब स्मिरन करे, सुख में करे न कोय. जो सुख में स्मिरन करे तो दुःख काहे का होय. दुःखामध्ये देवाची आठवण होत राहते आपल्याला. सुखासुखी देवाची आठवण होतच नाही महाराज. आणि आपले संत सांगतात का, अरे बाबा, सुखात जर त्याची आठवण केली तर तुझ्या वाट्याला दुःखच येणार नाही ना. मग कर की सुखासुखी पण देवाची आठवण कर. भक्ती करत असताना 3 पायऱ्या चढून आपल्याला जावं लागतं. 3 पायऱ्या.
त्यात पहिली पायरी आहे विश्वास. देवास विषयी आपल्या मनामध्ये 100% विश्वास असला पाहिजे, 1% सुद्धा कमी नाही. 100% विश्वास. रक्षिष्यति इति विश्वास. देव आपलं 24 तास रक्षण करणार आहे हा विश्वास असला पाहिजे. विश्वासो फलदायक. विश्वास काय करतो? फळ देतो महाराज. पण तसा विश्वास मनात असणं गरजेचं आहे. आपल्याला देवाच्या संदर्भामध्ये आपण कथेत, कीर्तनात, प्रवचनात, सप्त्यामध्ये श्रवण करत असतो. साधू संतांच्या संगतीत ऐकतो देव असा तसा. देवाविषयी ऐकलं भरपूर, पाहिलं कधी नाही देवाला. ऐकलं भरपूर, पाहिलं नाही. भूताविषयी सुद्धा आपण ऐकतो. अमावस्येच्या रात्रीला पांदीच्या वाटला वडाच्या झाडावर असतंय, येणाऱ्या जाणाऱ्या झपाटतंय. कुणाविषयी ऐकलं? भूताविषयी सुद्धा ऐकलं, कधी पाहिलं नाही. देवाविषयी सुद्धा ऐकलं, कधी पाहिलं नाही. भूताविषयी सुद्धा ऐकलं, कधी पाहिलं नाही. आता तो व्यक्ती अमावस्येच्या रात्रीला एकटा त्याच पांदीच्या वाटेनं यावा, त्याच वडाच्या झाडाखाली यावा. आता सगळ्यात आधी काय आठवल? देव आठवल का भूत आठवल? भूतच आठवणार. एवढ्यात धोतर अडकलं खुनपाटाला. अग बाया धरलं, आता काय खरं नाही. आणि कस तरी झटका देऊन पळायला लागला. पळता पळता ठेस लागली, तोंडावर पडला, दात पडले, सावरलं कस तरी. पळत पळत गाव जवळ केलं. आता मात्र जीवात जीव आला आणि सकाळ झाल्यानंतर परत गेला माघारी त्या वडाच्या झाडाखाली. बघितलं तर एका लाकडाच्या खुंटीला धोत्राचा तुकडा. आता मला हा प्रश्न विचारावासा वाटतो, त्यानं भूताविषयी सुद्धा ऐकलं, पाहिलं कधी नाही. देवाविषयी सुद्धा ऐकलं होतं, पाहिलं कधी नाही. पण विश्वास ठेवला कुणावर? भूतावरच ठेवला. देवावर ठेवला का? नाही ठेवला. देवावर ठेवला असता तर भूतात सुद्धा देवच दिसला असता. विठ्ठल जळी स्थळी भरला, मग भूत कुठं रिकामं राहिलं? त्याच्यात पण राहिला ना तो काय कणाच्या व्यतिरिक्त आहे का? त्याच्यात सुद्धा तोच आहे. पण आपण विश्वास कुणावर ठेवला? भूताखेतावरच ठेवला, देवावर नाही ठेवला. व्यवहारातला, संसारातला साधा व्यवहार सुद्धा विश्वासाशिवाय पार पडत नाही. आपण आता एखाद्या अनोळखी शहरामध्ये आपलं कोणी परिचित नसतं, अशा ठिकाणी जातो. रिक्षावाल्याला दाखवला पत्ता, अमक्या अमक्या ठिकाणी जायचंय, सोडवतो का? त्यानं म्हणला सोडवतो. आपण त्या रिक्षावाल्यावर विश्वास ठेवला की नाही? त्यानं जर आपल्याला कुठं आडबाजूला घेऊन गेला आणि 2 रट्टे देऊन घेतला हातातलं सामान, तर काय करणार? तरी सुद्धा आपण त्या रिक्षावाल्यावर विश्वास ठेवला. म्हणजे साधी क्रिया विश्वासाशिवाय झाली का? न्हाव्याकडे कटिंग दाढी करायला आपण जातो. दाढी करत असताना त्यानं आपलं ब्लेड काढलेले असते, आपल्या समोरच ती जोडतोय त्याला, आणि आपल्या गालावर ब्लेड चालू होते. आपल्याला भीती वाटते का? वाटते का भीती? नाही वाटत. निवांत आपलं गप्पा किंवा बातम्या बघत खुर्चीवर निवांत बसलेला असतो. कारण आपल्याला पूर्ण विश्वास आहे कुणावर? त्या न्हाव्यावर. आपल्याला खात्री आहे ही दाढीची केसच कापणार आहे, नरड कापणार नाही. पूर्ण विश्वास आपण टाकला त्याच्यावर. साधा व्यवहार सुद्धा विश्वासाशिवाय होत नाही. पतीचा पत्नीवर, पत्नीचा पतीवर, आई वडिलाचा मुलावर, मुलाचा आई वडिलावर, है ना, भावाचा बहिणीवर, बहिणीचा भावावर, गुरुचा शिष्यावर, शिष्याचा गुरुवर, चोराचा चोरावर. पाहिजे की नाही? असतो ना विश्वास. 4 जणांनी मिळून चोरी केली, लोक जागे झाल्याची चाहूल लागली. गठोडं बांधलं की एकाच्या ताब्यात दिलं आणि सांगितलं उद्या दुपारी अमक्या अमक्या झाडाखाली भेटू. म्हणजे तिघांनी त्याच्यावर मिळून विश्वास टाकला का नाही? बरं, तीही त्या दिवशी त्याच टायमाला त्याच झाडाखाली भेटतो.
म्हणजे धोका देतात का? म्हणजे चोर सुद्धा चोरावर काय करतो? विश्वास ठेवतो. म्हणून तसंच हे जर सामान्य व्यवहारातली जर गोष्टी विश्वासाशिवाय पार पडत नसतील तर परमार्थ विश्वासाशिवाय पार कसा पडेल? नाही पडणार. म्हणजे विश्वास ही पहिली पायरी आहे. दुसरी पायरी आहे ते म्हणजे संबंध. देवाचे आपल्याला संबंध जोडावा लागेल. कुठलाही जोडा, अमुकच जोडा असं काही सांगितलेलं नाही. कुणी देवाला आई मानलं, कुणी बाप मानलं, कुणी बहीण मानलं, कुणी भाऊ मानलं. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. कोणतंही नातं जोडा, पण जोडावं लागेल. कोणी देवाला शिष्य सुद्धा मानले. विश्वामित्रांनी देवाला शिष्य मानलं ना. म्हणजे संबंध जोडावाच लागेल. इकडं खानदेशातले एक महान साधू होऊन गेले, गुलाबराव महाराज. यांना ज्ञानेश कन्या गुलाबराव महाराज असं त्यांचं संबोधन केलं जातं. ज्ञानेश कन्या म्हणजे ज्ञानोबरायांची मुलगी. स्वतःला गुलाबराव महाराज हे स्वतःला ज्ञानोबरायांची मुलगी मानायची आणि भगवान कृष्णाला पती मानायचं त्यांनी. गुलाबराव महाराज नाव ऐकून असाल तुम्ही. ज्ञानोबरायांना वडील मानायचे, भगवान कृष्णाला पती मानायचे आणि मासिक धर्म सुद्धा पाळायचे त्यांनी, है ना. एवढ्यापर्यंत त्यांची ती भावना. एक दिवस कोणीतरी विचारलं, का हो म्हणे तुम्ही ज्ञानोबरायांना वडील मानता ना, तुमचे वडील दिसतात कसे? बर. गुलाबराव महाराज लहानपणीच डोळे गेलेले त्यांचे, आंधळे, काही दिसत नाही. आणि कोणीतरी विचारलं, तुमचे वडील दिसायला कसे आहेत? आता एखाद्या मुलीला विचारावं तुझे वडील दिसतात कसे, आणि तिला जर नाही सांगता आलं काय होईल? गुलाबराव महाराज विचार करू लागले, माझे वडील ज्ञानोबराय आणि कसे दिसतात असं विचारल्यानंतर आता सांगू कसं? डोळ्यानं कधी पाहिलं नाही, वर्णन करता येणार नाही, कसं सांगायचं? आता नुसतं रडू लागले, नुसत्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या. जेवण केलं नाही, रात्रीला तसंच झोपी गेले. ज्ञानोबराय स्वप्नात आले आणि दर्शन दिलं गुलाबराव महाराजांना. आनंद झाला. माझे वडील आज मी पहिल्यांदा पाहिले. दुसऱ्या दिवशी लगेच ते चित्र रेखाटणारा त्याला बोलावलं आणि जसं दर्शन त्यांनी रात्रीला केलं होतं हुबेहूब वर्णन केलं आणि त्या चित्रकारानं ते चित्र रेखाटलं. पूर्ण झाल्यानंतर हात फिरवला आणि टाळी वाजवून सांगितलं की माझे वडील असे दिसतात. आणि ते प्रासादिक चित्र आज जरी तुम्हाला पाहायचं असेल तर आळंदीला माऊलीच्या मंदिरात पुढच्या त्या विना मंडपामध्ये लावलेलं आहे ज्ञानोबरायांचं चित्र. हे गुलाबराव महाराजांनी वर्णन केलेलं आणि त्या रेखाकाराने ते रेखाटलेलं चित्र आहे. सांगायचं तात्पर्य, ज्ञानोबरायांशी देवाशी गुलाबराव महाराजांनी काय केला? संबंध जोडला आणि त्या संबंधाला शेवटपर्यंत जागे राहिले, टिकवला तो संबंध. अर्जुनाने देवाला गुरु मानलं, अर्जुनाने देवाला सखा मानलं, मित्र मानलेला आहे. नातं जोडा, कोणतंही जोडा, पण जोडावं लागल. आणि तिसरी पायरी ती आहे ते म्हणजे समर्पण. आपण जे काही करू ना क्रिया, त्या सगळ्या क्रिया देवाला अर्पण करून केल्या पाहिजेत. यत् करोसि यदस्नासि यज्जुहोसि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. भगवान म्हणतात, अर्जुना तू जे काही कर्म करतो, यत् करोसि, जे काही तू कर्म करतो, यदस्नासी, जे काही तू खातोस, अस्नासी म्हणजे खाणे,
यत करोसी यदस्नासी यज्जुहोसी, जे काही तू या हाताने होम हवन आदी क्रिया करतोस, यज्जुहोसी यद्ददासी, या हाताने जे काही तू दान धर्म करतोस, तत्कुरुष्व मदर्पणम, ते सगळं तू काय कर, मला अर्पण कर. देवाला त्या गोष्टी अर्पण केल्यानंतर त्याचा भोक्ता हा देव बनत असतो, तुम्ही नाही बनत. म्हणून आपण जेवायला बसल्यावर सुद्धा यायचं की पटकन, बसायचं की गप्पा गप्पा खायला चालू, तसं नाही. हात धुवून स्वच्छ आसनावर बसून आचमन करायचं, हातावर पाणी घ्यायचं, मंत्र म्हणायचा. ब्रह्मार्पणम ब्रह्महविरी ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मेव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीनं, असा मंत्र म्हणायचा. नसल मंत्र म्हणाय काय नाही, कृष्णार्पणम असतो, देवाला कृष्णाला ते अर्पण करायचं. नसल आपल्याला संस्कृत जमत, हे भगवान कृष्णा हे तुलाच अर्पण बरं, असं म्हणायचं मराठीत सरळ आपलं. आणि ते असं म्हणून त्या ताटाच्या भोवताली पाणी फिरवायचं है ना, आणि त्याच्यानंतर घास घेऊन कृष्णार्पण म्हणून त्या जेवणाला प्रारंभ करायचा. असं का करायचं, त्याच्या पाठीमागे शास्त्र आहे. त्या अन्नाचा भोक्ता देव बनत असतो, तो व्यक्ती बनत नाही. त्या अन्नाचा भोक्ता देव बनतो, आणि ज्यावेळेस त्याचा भोक्ता देव बनत असतो त्यावेळेस त्या अन्नातले दोष निघून जातात. कारण कोणी कसं ते पैसे आणून अन्न उपलब्ध केलंय कुणाला माहिती आहे. आपण पंक्तीला गेलो, त्यांना आता किती जणाला टोप्या घालून ते आणलंय काय माहिती आहे, काय माहिती नाही. मग सगळ्यात बेस्ट पर्याय देवाला अर्पण करणे आणि खाणे. मग यदस्नासी यज्जुहोसी ददासी यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम, अशा पद्धतीनं जर क्रिया केल्या तर त्याचा भोक्ता देव ठरत असतो. आणि अन्नामध्ये दोष येत असतात पहा. जैसा खावे अन्न वैसा होवे मन, जसं आपण अन्न खाऊ तशा पद्धतीची बुद्धी आपली होत असते. भीष्माचार्यांची सामान्य सामर्थ्य नव्हतं, एका शब्दावर असणारा तो द्रौपदीवरचा अन्याय थांबवता आला असता, पण शब्द तोंड सुद्धा उघडलं नाही, कारण अन्न खाऊन मिंद झाले होते. आणि दूषित बुद्धी झाली, दूषित रक्तामुळे बुद्धी दूषित झाली, दूषित रक्त दूषित अन्न खाल्ल्यामुळे दूषित रक्त झालं, दूषित रक्तामुळे दूषित बुद्धी झाली, आणि सत्सत विवेक त्यांना करता आला नाही, न्याय निवाडा करता आला नाही, एवढा मोठा अनर्थ घडला. म्हणून पंक्तीला गेल्यानंतर सुद्धा ब्रह्मार्पण कृष्णार्पण देवा तुलाच अर्पण असं म्हणून अन्न खाल्लं पाहिजे. अस्तु, झालेली सेवा आपली